दुसरे राजे 17वा अध्याय आणि 24 ते 28 ही वचने आपण ऐकली. आणि या ठिकाणी आपण पार्श्वभूमी अशी पाहतो, इस्रायल राष्ट्राचे दोन भाग झालेले होते, यहुदा आणि इस्रायल. दावीद जसा अखंड इस्रायलचा राजा होता, शलोमोन जसा अखंड इस्रायलचा राजा होता, तसं आता राहिलेलं नाही. आता इस्रायल राष्ट्राचे दोन भाग झाले. एक भाग आहे यहुदा, दुसरा भाग आहे इस्रायल. दोन भाग आणि दोन्ही भागांच्या राजधान्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. एक आहे यरूशलेम आणि दुसरी आहे शमरोन. आणि या ठिकाणी 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, शमरोन या राजधानीचा पाडाव झाला. आशुरी लोकांनी शमरोनवर हल्ला केला. ही घटना साधारण इसवी सन पूर्व 722 मधली असेल. आणि आशुरी लोकांनी शमरोन जिंकले. इस्रायली लोकांना त्या ठिकाणी त्यांनी कैद केलं. आणि जे शमरोन नगर आहे, आजूबाजूचा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये या आशुरी राजाने त्यांचे लोक आणून वसवले. म्हणजे आशुरी लोकांच्या वसाहती त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केल्या. त्यांनी ते नगर जिंकलं. आणि आता परमेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये, इस्रायलमध्ये आशुरी लोक राहू लागले. हे आशुरी लोक त्या ठिकाणी येऊन राहू लागले. आणि ज्यावेळेस ते तिथं राहायला आले, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचे दैवतसुद्धा आणले, त्यांच्या मूर्त्यासुद्धा आणल्या. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची ही जमीन आहे, ही पवित्र जागा आहे, त्या ठिकाणी हे विदेशी लोक राहू लागले. आणि आपण या ठिकाणी वाचतो, वचन 25 मध्ये आपण असं वाचतो, ते तेथे वस्ती करून राहू लागले, तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगीत नसत, म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले. परमेश्वराचं भय ते बाळगत नव्हते, परमेश्वराची ओळख त्यांना नव्हती. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यामध्ये काय केले? सिंह पाठवले. आणि पुढं म्हटलंय, त्यांनी त्यातल्या कित्येकास मारून टाकले. बघा, ही ऐतिहासिक घटना आहे. आणि आपण पाहतो की शमरोनातील ह्या आशुरी लोकांनी परमेश्वराचं भय धरावं ही परमेश्वराची अपेक्षा होती. त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती, परमेश्वराच्या शिकवणीची ओळख नव्हती. आणि म्हणून परमेश्वराचं ते भय धरण्याचं त्यांना काही माहिती नाही, समजत नाही. आणि त्यांनी परमेश्वराचं भय धरावं म्हणून परमेश्वराने काय केले? त्यांच्यामध्ये सिंह पाठवले. देवबापाने त्यांना शिक्षा केली. अपेक्षा ही की त्यांनी परमेश्वराचं सर्व बाबतीत भय धरावं. बघा, या घटनेतून देवबाप आपल्याला काय शिकवत आहे की आम्ही सुद्धा परमेश्वराचं प्रत्येक बाबतीत भय धरावं ही परमेश्वराची अपेक्षा आहे. आम्ही सर्व बाबतीत त्याचं भय धरावं, त्याच्या त्या आदरयुक्त भयामध्ये आम्ही चालावं. आणि जर आम्ही परमेश्वराचं भय धरलं नाही तर ह्या लोकांना ज्या प्रकारे शिक्षा झाली तशी शिक्षा आम्हाला देखील परमेश्वर करू शकतो. जर विदेशी लोकांकडून परमेश्वर ही अपेक्षा करतो तर त्याच्या लेकरांकडून तो कितीतरी जास्त अपेक्षा करतो. आणि म्हणून आपण ह्या ठिकाणी पाहतो की परमेश्वराचं भय ते लोक बाळगत नव्हते. आणि म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले. आणि देवाचे आभार मानूया की आपल्याकडे बिबटे आले, सिंह अजून काय आलेले नाहीत. आपल्याकडे बिबटे आले, अजून सिंह आलं नाहीत. परंतु ही परमेश्वराची पद्धत आहे, त्याचं त्या आदरयुक्त भय आपण धरावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण पाहूया आज की आपण परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. जरी आपण असं समजत असलो की मी खूप जुना ख्रिस्ती आहे, तरीसुद्धा हे आत्मपरीक्षण आपल्याला केलं पाहिजे
की खरंच त्याच्या भयामध्ये मी चालत आहे का. आणि जरी ही गोष्ट आपल्याला बेसिक वाटत असेल किंवा कॉमन वाटत असेल, परंतु ही फार महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहूया. आम्ही परमेश्वराचं भय धरलं पाहिजे आणि आमच्या लेकरांना, आमच्या मुलाबाळांना सुद्धा हे शिकवलं पाहिजे. काय शिकवलं पाहिजे? परमेश्वर प्रत्येक शब्द ऐकतो, हे भय आम्ही धरलं पाहिजे. की परमेश्वर प्रत्येक शब्द ऐकतो आणि त्याच्यापासून हे लपलेलं नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की आम्ही नेहमी बोलताना परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही बोलतो, आम्ही शब्द उच्चारतो, त्या प्रत्येक वेळेस आम्ही परमेश्वराचं भय धरून हे बोललं पाहिजे. त्याचं ते आदरयुक्त भय आमच्या मनामध्ये असलं पाहिजे आणि आम्ही बोलताना ही सावधगिरी नेहमी बाळगली पाहिजे. आता ही अतिशय साधी आणि सरळ गोष्ट वाटते, पण ही महत्त्वाची आहे. आपण पाहतो, जर आपण पाहिलं निर्गमाचं पुस्तक आणि याच्या 5व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं की बोलताना जर आम्ही ही सावधगिरी बाळगत नाही तर त्याचा परिणाम काय होतो. आपण 5व्या अध्यायामध्ये या ठिकाणी पाहतो वचन 1 आणि 2. निर्गम 5 वचन 1 आणि 2. इथं असं लिहिलंय, नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या प्रित्यर्थ रानात उत्सव करावा, म्हणून त्यास जाऊ द्यावे. तेव्हा फारो म्हणाला, हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्रायलास जाऊ द्यावे. मी त्या परमेश्वराला जाणत नाही आणि इस्रायलास काही जाऊ देणार नाही. ही घटना आपल्याला माहिती आहे. मोशे आणि अहरोन फारो समोर जाऊन उभे राहिले. परमेश्वराचा संदेश, परमेश्वराचा हा निरोप राजाला त्यांना सांगायचा. आणि आपण 10 कमांडमेंट्स या पिक्चरमध्ये आपण पाहतो, कदाचित तो आठवत असेल. आणि त्या पिक्चरमध्ये असं सीन आहे, त्या ठिकाणी असं शॉट आहे की राजाला भेटायला एक एक पाहुणा त्या ठिकाणी येतो आणि प्रत्येकजण काही ना काही गिफ्ट घेऊन येतो, नजराना. आणि ज्यावेळेस मोशे आणि अहरोन त्या ठिकाणी येतात त्यावेळेस त्यांना विचारलं जातं की तुम्ही राजासाठी काय आणले. आणि मोशे म्हणतो की मी देवाचा शब्द आणलाय. म्हणजे एक महत्त्वाचा निरोप परमेश्वराकडून राजासाठी होता. पण आपण पाहतो की राजा बेसावधपणे, उद्धटपणे आणि गर्वाने काय म्हणाला, हा कोण परमेश्वर. त्याच्या स्वतःच्या मुखाने त्याने या ठिकाणी असं शब्द त्याने उच्चारलेत की कोण परमेश्वर, मी परमेश्वराला ओळखत नाही. कारण हे राजे स्वतःला देव मानायचे. बोलताना ही चूक फारोकडून झाली. आणि आपण पाहतो की आपण त्याचं भय धरावं ही त्याची अपेक्षा आहे, कारण परमेश्वर भयास योग्य आहे. आदरयुक्त त्याचं ते भय आपल्या मनात, आपल्या बोलण्यात आलं पाहिजे. परंतु राजा फारो हा अतिशय सहज म्हणाला की कोण परमेश्वर, मी ओळखत नाही. आणि हे जे वाक्य फारो बोलला त्याचं उत्तर, जो प्रश्न त्याने उपस्थित केला, कोणता परमेश्वर, कोण परमेश्वर, त्याचं उत्तर त्याला आपण पाहतो की 10 पिढ्यांच्या रूपात मिळालं. कोण परमेश्वर हे जे तो म्हणाला त्याचं उत्तर त्याला त्या 10 पिढ्यांच्या स्वरूपात मिळालं. आणि त्या प्रत्येक पिढीच्या मागे ते उत्तर होतं की मीच तो परमेश्वर जो सृष्टीचा निर्माण करता आहे. मीच तो परमेश्वर ज्याला निसर्गावर अधिकार आहे. मीच तो परमेश्वर ज्याला तुझ्या दैवतांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस ती शेवटली पिढा त्या ठिकाणी आली त्यावेळेस मिस्री लोकांना समजलं की परमेश्वर हाच देव आहे. आपण बोलताना त्याचं भय धरावं ही त्याची अपेक्षा आहे. आणि म्हणून या वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये आपण पाहूया की त्याचं भय आमच्या बोलण्यामध्ये सुद्धा दिसलं पाहिजे.
फारो सहज म्हणाला, कोण परमेश्वर, आणि त्याची शिक्षा त्यालाच नाही तर संपूर्ण राष्ट्राला झाली. आपण आणखी उदाहरण जर पाहिलं तर आपण राजा नबुखदनेस्सराचं देखील उदाहरण पाहतो की त्याने देखील त्या ठिकाणी बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये गर्व होता. किंवा आपण गल्ल्याथाचं उदाहरण पाहतो, ज्या गल्ल्याथाने परमेश्वराची निंदा केली आणि परमेश्वराच्या लोकांची देखील निंदा केली. ज्यावेळेस गल्ल्याथ इस्रायली सैन्यासमोर यायचा त्यावेळेस त्याच्या समोरून सगळे पळून जायचे असं लिहिलं. पण दाविदाने ज्यावेळेस ते ऐकलं की हा गल्ल्याथ काय बोलतोय, त्याच वेळेस दाविदाने ओळखलं होतं की गल्ल्याथ आज मारला जाईल, कारण तो परमेश्वराची आपल्या स्वतःच्या मुखाने निंदा करत आहे. आणि जर कोणी परमेश्वराची निंदा करील, परमेश्वराविरुद्ध अपशब्द उच्चारील, त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, हा दाविदाचा विश्वास होता. त्याला हा आत्मविश्वास नव्हता की मी ते करतोय, त्याला विश्वास हा होता की जो कोणी परमेश्वराच्या विरुद्ध अपशब्द उच्चारतो त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या विदेशी आणि विधर्मी लोकांकडून जर परमेश्वर ही अपेक्षा करतोय, हे सगळे उदाहरणं विधर्मी लोकांचे आहेत. फारो विधर्मी होता, गल्ल्याथ विधर्मी आहे, नबुखदनेस्सरही काही इस्रायली नाही. जर ह्या विदेशी लोकांकडून जर परमेश्वर ही अपेक्षा करतोय, तर आपण जर देवाचे लेकर आहोत तर आपल्याकडून तो कितीतरी जास्त या आदरयुक्त भयाची अपेक्षा करतो. आपण देखील बोलताना नेहमी परमेश्वराचं भय धरलं पाहिजे. मी जे बोलतोय ते परमेश्वर ऐकतो हा विश्वास माझा असला पाहिजे. परंतु आपण पाहतो की कधी कधी खूप सहज आपल्या हातून असं चूक होते. बोलताना बऱ्याच वेळा आपण खूप सहज एखाद्याची निंदा करतो. कधी कधी बोलताना सहज एखाद्याचा अपमान आपल्याकडून होतो. काहींना तर बोलताना इतक्या शिव्या द्यायची सवय असते की ते प्रत्येक वाक्यामध्ये फुलस्टॉपच्या जागी शिवी वापरतात. प्रत्येक वाक्यामध्ये ते भान ठेवत नाही, आपल्यासमोर मोठा आहे, लहान आहे, आजूबाजूला महिला आहेत, सहज बोलून जातात. खूप सहज, ती सवय लागलेली असते. आपण जे काही बोलतो त्याच्याविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. जर आपण मत्तेकृत शुभवर्तमान आणि याचा 12वा अध्याय पाहिला, त्या ठिकाणी काय लिहिलं, मत्तय 12 आणि वचन 36 आणि 37. मत्तय 12 वचन 36 आणि प्रभू येशू स्वतः हे सांगत आहे, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. आमचं बोलणं कसं आहे याविषयी आम्हाला विचार केला पाहिजे. आम्हाला काळजीपूर्वक हे बोललं पाहिजे की परमेश्वर आमचे शब्द ऐकतो. स्तोत्र 94 आणि 9व्या वचनामध्ये देखील आपण काय वाचतो, स्तोत्र 94 वचन 9. ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय, ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय. परमेश्वराने जर कान घडवलाय, कानाचा निर्माता जर परमेश्वर आहे, तर आमचे शब्द तो ऐकणार नाही काय. जशी तो प्रार्थना ऐकतो तसे तो आमचे शब्दसुद्धा ऐकतो. जशी तो आमची प्रार्थना ऐकतो, आमचे प्रत्येक शब्द तो ऐकतो. आणि म्हणून आम्ही बोलताना ही खबरदारी घेतली पाहिजे. शमरोनामधील ह्या विदेशी लोकांकडून परमेश्वराने ही अपेक्षा बाळगली. ते परमेश्वराचं भय धरत नव्हते, म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले, त्यांना शिक्षा केली. जर विदेशी लोकांकडून देव ही अपेक्षा करतो, तर माझ्याकडून तो जास्त अपेक्षा करतो. आणि म्हणून बोलताना आम्हाला ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आपण आणखीन एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. आपल्याला एलियाचं उदाहरण माहिती आहे. दुसरे राजे याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण एक उदाहरण पाहतो. दुसरे राजे याचा पहिला अध्याय, आणि या ठिकाणी आपण पाहतो
अहज्या हा राजा आजारी पडला आणि अहज्या राजा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर आपण पाहतो की तो बरा होत नव्हता आणि म्हणून त्यांनी एलिया संदेष्ट्याला निरोप पाठवला की एलिया संदेष्ट्याने यावं, राजाची भेट घ्यावी, अशी त्या ठिकाणी राजाने आपल्या शिपायांना आज्ञा केली. आणि आपण ह्या पहिल्या अध्यायामध्ये वाचतो, जर आपण वचन 9 पासून जर पुढं वाचलं, 8 पासून पुढं, तर आपल्या लक्षात येईल एलिया संदेष्ट्याला आणण्यासाठी राजाने शिपाई पाठवले. आणि या ठिकाणी वचन 9 पासून मी वाचतो, इथं असं लिहिले, यावर राजाने 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठवले. एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले, तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजआज्ञा आहे, खाली उतरून ये. शब्द काय वापरले पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, आणि याचं या सेना नायकाला या ठिकाणी काही भान नाही. एलिया संदेष्टा हा इस्रायलमधला मोठा संदेष्टा आहे आणि देवाच्या माणसाबरोबर कसं बोललं पाहिजे याच्याविषयी या माणसाला माहिती नाही. किंवा आपण असं म्हणू आजच्या संदेशाला धरून की परमेश्वराचं हे भय त्याच्या मनामध्ये नाही की मी जे बोलतोय ते परमेश्वर ऐकतोय. तो आला आणि त्याने त्या अधिकाराच्या त्या रुबाबात एलियाला त्याने आज्ञा केली आणि काय म्हणाला, हे देवाच्या माणसा. वचन 10 मध्ये आपण 9 मध्ये आपण वाचलं, तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजआज्ञा आहे, खाली उतरून ये. एलियाने त्या 50च्या नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करू. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. असं का घडलं, याला कारण हे की देवाच्या माणसाशी बोलताना जो आदर व्यक्त करायला पाहिजे तो ह्या सेनानायकाने केला नाही. कारण मी जे बोलत आहे ते परमेश्वर ऐकतोय हे त्याच्या लक्षात आलेलं नाही. आपण पाहतो की त्याच्यासोबत त्याच्या सैनिकांचा देखील त्या ठिकाणी काय झाला, नाश झाला. पुढं आपण पाहतो की पुन्हा राजाने दुसऱ्या सेनानायकाला पाठवलं आणि तो देखील हेच म्हणाला की हे देवाच्या माणसा, राज आज्ञा आहे. ऑर्डर दिली, राज आज्ञा आहे, लवकर खाली ये. आपण पाहतो की पुन्हा एलियाने तसंच म्हटलं की मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करू. तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले. 2 वेळेस असं घडलं. याला कारण काय, परमेश्वर हा धडा त्यांना शिकवतोय की आपण बोलताना ते आदरयुक्त भय, परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. मग आपण पाहतो की राजाने पुन्हा तिसरा मनुष्य पाठवला आणि आता ह्या तिसऱ्या मनुष्याने काय केलं, मग राजाने तिसऱ्यांदा 50च्या एका नायकास 50 शिपाई देऊन पाठवले. या तिसऱ्या 50च्या नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटून पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्यांचे 50 शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो. परमेश्वराचा दूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्याबरोबर जा. बघा, ह्या तिघांमध्ये आपण काय पाहतो, या तिसऱ्याचा जीव का वाचला, याला कारण हे की बोलताना परमेश्वराचं भय त्याने बाळगलं. सेवक मोठा असो किंवा लहान असो, हे भय धरलं पाहिजे. बघा, आपण इथं पाहत आहोत की परमेश्वर विधर्मी लोकांकडून ही अपेक्षा करतो. ते जोपर्यंत त्याचं भय धरत नव्हते, परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले आणि सिंहांनी त्यातील कित्येकास मारून टाकले. आणि हे सगळं घडल्यानंतर त्यांनी आत्मपरीक्षण केलं की असं का घडत आहे, आणि मग त्यांना हे समजलं की आपण परमेश्वराचं भय धरत नाही म्हणून असं घडते. आम्ही देखील हे आत्मपरीक्षण नेहमी केलं पाहिजे
की परमेश्वर ऐकतो आणि ह्या प्रत्येक शब्दाचा हिशोब शेवटी आपल्याला द्यावा लागणार आहे. म्हणून आम्हाला त्याचं भय बोलताना सुद्धा बाळगलं पाहिजे. कधी कधी आपण खूप सहज खोटं बोलतो, कधी कधी आपण खूप सहज बोलताना चूक करतो. असं घडलंय का कधी? म्हणजे असं आपल्याकडून असं कधी घडतं का? जसं एखादा मनुष्य आपल्या दारावर येतो, त्याला आपल्याला भेटायचं असतं ना, आपल्याला त्याला भेटायची इच्छा नसते आणि आपण खूप सहज सांगतो. आणि कधी कधी लहान लेकरांना सांगतो की जा घरी नाही म्हणून सांग. आणि लेकरही बिचारे निष्पापपणे जाऊन तो निरोप देतात. आणि कधी कधी अशी चूक पण होती की पप्पा म्हणतात पप्पा घरी नाही. खूप सहज आपण कधी कधी हे बोलून जातो. पण बायबल सांगते की आपल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यावा लागणार आहे. आपल्या प्रत्येक शब्दाचा आपल्याला हिशोब द्यावा लागेल. मी पूर्वी प्रार्थनेला आम्ही फिरायचो, त्यावेळेस एक माझा मित्र होता आणि त्याच्यासोबत प्रार्थनेला जायचो. आणि तो बऱ्याच वेळा यायचा आणि कधी कधी कंटाळा करायचा. आणि तो नंतर खूप कंटाळा करू लागला. प्रार्थनेला जायचं तर तो टाळायचा आणि मेसेज करायचा, मला बरं नाही, मी गाडीवर आहे, मी असं आहे. आणि हा मेसेज त्याचा नेहमी यायचा की मी गाडीवर आहे, नंतर फोन करीन. मग एक दिवस मी घरी गेलो त्याच्या आणि पाहिलं तर गाडी बाहेरच लावलेली होती. मी फोन केला आणि त्याचा परत मेसेज आला, मी गाडीवर आहे. खूप सहज. मी पण त्याला रिप्लाय केला, एका रूममधून दुसऱ्या रूमला तुम्ही गाडी वापरता का? तुझी गाडी तर बाहेरच आहे. घरी असताना सुद्धा तसं. मला सांगायचं काय की ही सवय आम्हाला ठेवली पाहिजे की आम्ही कधी कधी निंदा करतो, आम्ही कधी कधी सहज अपमान करतो आणि कधी कधी आम्ही बोलताना गंभीर चुका करतो. परंतु बायबल असं सांगते की त्याचं भय आम्ही धरावं ही त्याची अपेक्षा आहे. आम्ही नेहमी त्याचं भय धरावं. परमेश्वर आमचं ऐकतो, परमेश्वर प्रत्येक शब्द ऐकतो हे भान आम्हाला ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहूया, ज्या प्रकारे परमेश्वर प्रत्येक शब्द ऐकतो त्या प्रकारे परमेश्वर पाहतो हे सुद्धा भय आम्हाला नेहमी धरलं पाहिजे. आम्ही जी कृती करतो, जे काही आमच्या हातून घडतं, आचरण जे काही घडतं, त्या प्रत्येक वेळेस परमेश्वर पाहतो हे भय आम्हाला बाळगलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हे भय आमच्या मनातून कमी होऊ लागतं की परमेश्वर पाहतोय ही जाणीव ज्यावेळेस आमच्या मनात राहत नाही, त्यावेळेस आमच्या हातून मोठे मोठे पाप घडण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण पाहतो नीतिसूत्रे 1 अध्याय 7 वचन काय म्हटले? परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. इथूनच ही सुरुवात आहे. म्हणून ही बेसिक गोष्ट आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट आपण पाहतो की आम्ही कृती करताना, वागताना परमेश्वर पाहतो हे भय आम्हाला धरलं पाहिजे. आता ही गोष्ट जरी बेसिक वाटत असली तरी आपण पाहतो की मोठ्या मोठ्या लोकांकडून ह्या चुका झाल्यात ह्याच बेसिक गोष्टीमुळे. जसं आपण पाहतो दावीद आणि बत्शेबा. 2 शमूएल आणि 11व्या अध्यायातली ही गोष्ट आपल्या सगळ्यांना चांगली माहिती आहे. 2 शमूएल याचा 11वा अध्याय. आणि आपल्याला ही घटना माहिती आहे की दावीदाने सगळ्या सैनिकांना लढायला पाठवलंय आणि दावीद स्वतः काय लढायला गेला नाही. दावीद मागं थांबलाय. आणि ज्या वेळेस दावीद, संध्याकाळची ही वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेस आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर दावीद वेळ घालवतोय, वाया घालवतोय. दावीद वेळ वाया घालवतोय. आपण पाहतो की त्याला त्या ठिकाणी त्या राजवाड्याच्या त्या गच्चीवरून त्याला बत्शेबा दिसते. आणि ज्यावेळेस बत्शेबेला दावीदाने पाहिलं त्यावेळेस त्याने शिपायाला आज्ञा केली की त्या स्त्रीला उचलून आणा. आता विचार करायची ही गोष्ट आहे की दावीद संदेष्टा आहे. ज्या दावीदाने येणाऱ्या ख्रिस्ताविषयी भविष्यवाण्या केल्या, हा दावीद संदेष्टा आहे. पण आपण पाहतो की ज्यावेळेस बत्शेबेला त्यांनी उचलून आणलं त्यावेळेस त्याच्या मनात हे भय नव्हतं, मी जे करतोय ते परमेश्वर पाहतो. कदाचित दावीदाला असं वाटतंय की जी कृती मी करतोय मला कोण विचारणार, मला कोण अडवणार, कारण मी राजा आहे.
आणि या विचारामुळे आपण पाहतो की तो 2 पावलं पुढे गेला आणि त्याच्या हातून हे पाप घडलं. केवळ व्यभिचाराचंच नाही, तर आपण पाहतो त्या ठिकाणी मनुष्यवादाचं पापसुद्धा दाविदाकडून घडले. दावीद बत्शेबेला ओळखत नाही, पण उरिया हित्ती जो तिचा नवरा आहे तो दाविदाचा एक सैनिक अधिकारी आहे, म्हणजे त्याचा सहकारी आहे. आणि ह्या उरिया हित्तीला दावीद व्यक्तिशः ओळखत असणार. आणि आपण पाहतो की केवळ व्यभिचारच नाही, तर दाविदाच्या हातून मनुष्यवादाचं पाप या ठिकाणी घडलं, दुहेरी पाप घडले. असं का घडलं? याला कारण हे की ही कृती करताना देव पाहतोय, देव माझ्याकडं पाहतोय, हे भय दाविदाच्या मनात नाही, याची जाणीव दाविदाला त्यावेळेस राहिली नाही. आणि म्हणून आपण पाहतो की त्याच्या हातून हे पाप घडलं. थोडं विषयांतर करतो. बघा, दाविदाकडून हे घडलं, याला बरेचसे वेगवेगळे कारण आहेत, म्हणजे बरेचसे कारण त्याच्यात आहेत. पण एक त्याच्यामध्ये कारण हे आहे की बत्शेबा तर तिच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आहे, पण दावीद मात्र प्रत्येक संध्याकाळी परमेश्वराच्या आराधनेमध्ये वेळ घालवायचा. आणि ह्या संध्याकाळी मात्र दाविदाने परमेश्वराची आराधना करण्याऐवजी या गच्चीवर त्या ठिकाणी तो काय करतो? वेळ वाया घालवतो. जी प्रार्थनेची त्याची संध्याकाळची वेळ होती, आपण स्तोत्रांमध्ये पाहतो की संध्याकाळची वेळ ही दाविदाची प्रार्थनेची वेळ होती, परंतु त्या संध्याकाळी प्रार्थनेची वेळ सोडून हा दावीद त्या ठिकाणी वेस्ट करतो, वेळ वाया घालवतो. आणि याचा परिणाम त्याच्या त्या रिकाम्या मनामध्ये त्या ठिकाणी शैतान शिरलाय, परमेश्वराचं भय राहिलेलं नाही. मी जे करत आहे मला कोण विचारणार, मी जे करत आहे मला कोण अडवणार. आणि याचा परिणाम आपण पाहतो की याचा परिणाम दाविदाच्या परिवारावर खूप लांबपर्यंत झाला आहे, खूप लांबपर्यंत त्याच्या वंशजांना सुद्धा ह्या पापाची शिक्षा भोगावी लागली. आम्ही जी कृती करतो ती करताना हे भय आमच्या मनामध्ये असलं पाहिजे की परमेश्वर मला पाहतो. याच्या उलट जर आपण तुलना केली, ह्या उदाहरणाची जर आणखीन एक तुलना केली, तर जुन्या करारातील योसेफाचं उदाहरण हे आदर्श उदाहरण आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो उत्पत्तीच्या 39व्या अध्यायामध्ये योसेफ जो पोटिफराच्या घरी त्या ठिकाणी दास म्हणून आहे, आणि योसेफाची गोष्ट देखील आपल्याला माहिती आहे. आणि विशेष म्हणजे दावीद आणि योसेफाची जर या ठिकाणी तुलना केली तर मोठा फरक आपल्याला पाहायला मिळेल. काय फरक आहे? दाविदाकडं स्वतःचं नियमशास्त्र आहे, नियमानुसार राजाकडं स्वतःचं नियमशास्त्र असायचं. योसेफाच्या काळामध्ये नियमशास्त्र आलेलं नव्हतं. आश्चर्याची गोष्ट आहे. दाविदाकडं स्वतःचं नियमशास्त्र आहे आणि आपण पाहतो त्याला 10 आज्ञा चांगल्या रीतीने माहिती आहेत, पाठ आहेत. योसेफाकडं मात्र नियमशास्त्र नाही, कारण त्यावेळेस 10 आज्ञा आलेल्या नाहीत, शुभवर्तमानही आलेलं नाही. पण तरी आपण पाहतो की योसेफामध्ये काय आहे? परमेश्वराचं भय आहे. हा योसेफ त्या ठिकाणी गुलाम आहे. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती की पोटिफराच्या पत्नीने ज्यावेळेस त्याच्यावर बळजबरी केली त्यावेळेस त्याच्या शब्द काय आहेत, योसेफाचे शब्द काय आहेत? उत्पत्ती 39 आणि वचन 9 मध्ये आपण या ठिकाणी पाहतो. योसेफ असं म्हणाला, या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्यांची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? हे देवाविरुद्ध पाप आहे हे योसेफाला कुणी सांगितलं? नियमशास्त्र अजून आलेलं नाही. आपल्याला हे माहिती आहे की जी गोष्ट कायद्यामध्ये नसते ती गुन्हा म्हणून धरली जात नाही, बरोबर? जी गोष्ट कायद्यामध्ये लिखित स्वरूपात नाही ती गुन्हा म्हणून धरली जात नाही. हे पाप आहे हे योसेफाला कसं कळतंय? कारण त्याचा सत्सद विवेक जागा आहे, परमेश्वराचा आत्मा त्याला चालवतो. दाविदाची आणि योसेफाची या ठिकाणी जर आपण तुलना केली, दोघे देवाचे सेवक आहेत, पण तुलना जर केली तर आपल्या लक्षात येईल की योसेफाकडे शुभवर्तमान नाही, योसेफाकडे नियमशास्त्र नाही, परंतु परमेश्वराचं भय त्याच्या मनात आहे. आणि हे भय आम्हाला पापापासून वाचवतं.
आम्ही परमेश्वराचं भय बाळगावं ही त्याची केवळ अपेक्षाच नाही, तर ही त्याची आज्ञा आहे. आणि जर विदेशी लोकांकडून परमेश्वर ही अपेक्षा करतोय, तर त्याच्या लोकांकडून तो कितीतरी जास्त अपेक्षा करतो. पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला की परमेश्वर ऐकतो याचं भान आम्हाला नेहमी ठेवलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही देवाचं भय धरून बोललं पाहिजे. आणि खरंच ही महत्त्वाची गोष्ट आहे. कुणीतरी असं म्हटलं आहे की ज्यावेळेस दोन माणसं तिसऱ्याविषयी काय बोलतात हे जर तिसऱ्या माणसाला आपोआप कळलं असतं, जर असं असतं, दोन माणसं तिसऱ्याविषयी काय बोलतात हे जर तिसऱ्याला आपोआप कळलं असतं, तर जगात कोणच कोणाशी बोललं नसतं. आणि आपण पाहतो की प्रभू येशू म्हणतो प्रत्येक शब्दाचा आम्हाला हिशोब द्यावा लागेल. पहिली गोष्ट आपण पाहिली की देव ऐकतो याचं भान आम्हाला ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण पाहत आहोत की प्रत्येक कृती करताना परमेश्वर पाहतो हे आम्हाला जाणीव ठेवली पाहिजे. की जरी प्रत्येक कृती करताना त्याचं भय आमच्या मनात असलं पाहिजे. आता बघा, असं बऱ्याच वेळा होतं की बरेचसे मुलं कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी जातात. आणि ज्यावेळेस ते बाहेरगावी जातात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही. असं होतं, आपल्याला कोणी पाहत नाही. मग कोणी बँगलोरला जाईल किंवा कोणी आणखी चेन्नईला जाईल, लांब लांब जातात, बरेचसे पुण्यालाही जातात, कामानिमित्त जातात, शिक्षणासाठी जातात. आणि त्यांना असं वाटतं त्या तरुण मुलांना की आपण इथं काय करतोय, घरच्यांना काय कळणार आहे, त्यांना काय समजणार. पण परमेश्वरापासून ह्या गोष्टी लपत नाहीत. परमेश्वर हे पाहतो, परमेश्वर पाहतो ही भीती मनामध्ये धरली पाहिजे. एकदा एक मुलगी, नगरची एक मुलगी बँगलोरला शिकायला गेली. आता नगरची मुलगी बँगलोरला शिकायला गेली. आता जसा तो पक्षी पिंजऱ्यातून बाहेर पडतो तसं ते एकदमच खुश झाली आणि त्या ठिकाणी मग इकडं फिर तिकडं फिर आणि मग रोज फेसबुकवरती फोटो शेअर करू लागली, रोज पोस्ट करायची. आणि मग झालं असं की ते फेसबुकवर फोटो शेअर करायची आणि बरेचसे फोटो तिने शेअर केले आणि मग ते कमेंट वाचायची, सगळे मित्रमैत्रिणी चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या. एकदा एका फोटोवर एक निगेटिव्ह कमेंट तिला दिसली आणि ती निगेटिव्ह कमेंट तिच्या आईची होती. आणि आईने एवढीच कमेंट केली होती की मला नाही हा ड्रेस आवडला. एवढीच कमेंट होती, मला हा ड्रेस आवडला नाही. तिला आश्चर्य वाटलं आणि ती मला म्हणाली की माझी मम्मी फेसबुक कधीपासून पाहू लागली. म्हटलं तुझ्या मागं तुझी मम्मी पण फेसबुक वापरायला लागली. असं का? जर जगिक आईबाप इतकी काळजी घेतात आणि इतकं लक्ष ठेवतात, अशिक्षित आईबापसुद्धा आपले लेकरं बाहेरगावी आहेत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवतात, तर परमेश्वर देवबाप आमच्याकडं पाहत नसेल का? देव पाहतो आणि त्याच्यापासून काही लपलेलं नाही. आणि हे भय आम्हाला आमच्या लेकरांनासुद्धा लहानपणापासून शिकवलं पाहिजे की परमेश्वर पाहतो, त्याच्यापासून काही एक लपत नाही. एक उदाहरण आहे बघा. एकदा एक VBS होतो, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये संडे स्कूलच्या लेकरांचा एक 4 दिवसांचा प्रोग्राम होता. आणि त्या 4 दिवसाच्या प्रोग्राममध्ये एका वर्गामध्ये एका शिक्षकाने 4ही दिवस त्यांना एवढं शिकवलं की परमेश्वर आपल्याकडं पाहतो, परमेश्वर आपल्याकडं लक्ष देतो. आणि हे सगळे 4 दिवस शिकवल्यानंतर त्या शिक्षकाने मुलांची परीक्षा पाहायचं ठरवलं. आता मुलांचं झालं असं की त्या गोष्टीकडं, त्या शिक्षणाकडं त्यापेक्षा त्या कोर्समध्ये खेळ जे होते, इतर गाणे होते, त्याच्यावर जास्त त्यांचा जोर होता. आणि मग शेवटी शिक्षकाने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. सगळ्या मुलांना शेवटच्या दिवशी खाऊ वाटला आणि खाऊ वाटल्यानंतर त्या शिक्षकाने त्यांना असं सांगितलं की मुलांनो, हा खाऊ तुम्ही अशा ठिकाणी जाऊन खायचा आहे की तुम्हाला कोणी पाहणार नाही, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही खा. आणि असं म्हटलं मुलांना ती एक चॅलेंज वाटली, काहीतरी उपक्रम आहे असं वाटलं, म्हणून सगळे मुलं पळाले. आणि मग कोणी टेबल खाली जाऊन लपलं, कोणी दाराच्या मागं, कोणी कपाटाच्या मागं, आपल्याला मित्र पाहत नाही, आपल्याला कोणी शिक्षक पाहत नाही म्हणून ते लपले, सगळीकडे जाऊन लपले.
आणि मग वर्ग संपल्यानंतर शेवटी शिक्षकांनी सगळ्यांना गोळा केलं, पाहिलं तर सगळ्या मुलांचा खाऊ संपलेला होता. सगळ्यांनी खाऊन संपवला होता. मग त्यांनी विचारलं, तू कुठं खाल्ला? म्हणे मी टेबल खाली, मला कोणीच पाहिलं नाही. तू कुठे गेला? म्हणे मी दारामागं. एक म्हटलं, सर मी तुमच्याच मागं होतो, मला कोणीच पाहिलं नाही. आणि मग एक मुलगा असा होता, तो निराश होता, तो नाराज होता, त्याचा खाऊ त्याच्या हातात तसाच. तो म्हटलं मी नाही खाऊ शकलो. म्हणे का बरं, तुला एकही जागा मिळाली नाही का अशी? तो म्हटलं कुठं जाऊ, कुठेही गेलो तरी मला असं वाटतं देव माझ्याकडं पाहतोय. मी कुठेही गेलो तरी मला असं जाणवायचं की देव पाहतोय, मी खाऊ कसा खाणार? आणि त्या शिक्षकाला समाधान वाटलं की निदान या 4 दिवसांमध्ये कोणाला तरी हे कळालंय की देवापासून काही लपत नाही. बघा, आम्ही परमेश्वरापासून काही लपवू शकत नाही, म्हणून त्याचं भय आम्ही बाळगलं पाहिजे. बोलताना त्याचं भय आम्ही बाळगलं पाहिजे, आम्ही कृती करताना त्याचं भय बाळगलं पाहिजे, वागताना आम्ही त्याचं भय बाळगलं पाहिजे की परमेश्वर पाहतोय, त्याच्यापासून काही लपत नाही आणि आम्हाला या प्रकारे चाललं पाहिजे. जर विदेशी लोक त्याचं भय धरत नाही आणि देव जर त्यांच्यामध्ये सिंह पाठवतो तर आपण त्याचे लेकरं आहोत. जर आपण त्याच्या भयात कमी पडलो तर परमेश्वराला जास्त दुःख होणार. आणि म्हणून ही आमची जबाबदारी की आम्ही प्रत्येक बाबतीत त्याच्या आदरयुक्त भयामध्ये चाललं पाहिजे. तिसरी शेवटची गोष्ट आपण पाहूया. पहिलं आपण पाहिलं की आम्ही बोलताना देवाचं भय बाळगावं. दुसरं आम्ही पाहिलं आम्ही कृती करताना प्रत्येक वेळेस परमेश्वराचं भय बाळगावं. तिसरं शेवटचा मुद्दा आपण पाहूया की परमेश्वर मनातले विचार ओळखतो, त्याच्यापासून आमच्या मनातले विचार लपत नाहीत. परमेश्वर जसं ऐकतो, जसं पाहतो, तसे मनातल्या विचारसुद्धा तो ओळखतो. आमच्या भावना त्याच्यापासून लपलेल्या नाहीत. परमेश्वर आमचे विचार चांगल्या रीतीने जाणतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही कल्पना करतो, योजना करतो, त्याही वेळेस हे त्याचं भय आम्हाला धरलं पाहिजे. बऱ्याच वेळा आमच्या मनातल्या योजना शब्दामध्ये येत नाहीत, परंतु आमच्या मनातल्या ह्या योजना कधी कधी वाईट योजना असतात, कधी कधी कारस्थानं असतात आणि कधी कधी नकळत ह्या गोष्टी आम्ही करतो, परंतु देवापासून हे लपत नाही. आपल्याला हे उदाहरण माहिती आहे. जर आपण स्तोत्र 139 पाहिलं, त्या ठिकाणी आपण काय वाचतो? स्तोत्र 139 आणि यातील अनेक वचनं आपण पाहतो. बघा, पहिलं आणि दुसरं वचन काय सांगते? हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व माझे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. मी तुझ्या वचन 7 म्हटले, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवील. तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपवो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाचा काळोख होवो असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपवीत नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते, काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहे. स्तोत्रकर्त्याला या गोष्टीची चांगली जाणीव आहे की देवापासून काही लपत नाही. आणि म्हणून तिसरी गोष्ट आपण इथं पाहतो की आम्ही त्याचं भय धरावं. कोणत्या बाबतीत? आम्ही विचार करताना देखील त्याचं भय धरलं पाहिजे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की प्रत्यक्ष कृती हे पाप धरलं जायचं, बरोबर? खून करू नको, म्हणजे ज्यावेळेस आपण खून होईल हातून त्याच वेळेस नियमशास्त्रानुसार तो गुन्हा होता. मारामारी केली तर काही नव्हतं, बरोबर? परंतु नवीन करार शुभवर्तमान आपल्याला काय शिकवतंय? कृती तर पाप आहेच, पण पापाचा विचार सुद्धा काय आहे? परमेश्वराच्या दृष्टीने मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून आमच्या मनातले विचार परमेश्वर ओळखतो याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. जसं आपण जुन्या करारामध्ये उदाहरण पाहतो.
उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 18व्या अध्यायामध्ये आपण पाहतो. उत्पत्ती याचा 18वा अध्याय आणि या ठिकाणी आपण उदाहरण पाहतो. उत्पत्तीचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायातली ही घटना आपल्याला माहिती आहे की अब्रामाकडे असं लिहिलं या ठिकाणी वचन 1. तो दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले आणि त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिलं. आपण या ठिकाणी वाचतो की 3 पुरुष अब्रामाकडे आले. अब्रामाने त्यांचा त्या ठिकाणी पाहुणचार केला आणि ज्यावेळेस अब्राहम त्यांचा पाहुणचार करत होता त्यावेळेस आपण पाहतो की सारा डेऱ्यामध्ये मागच्या बाजूला त्या ठिकाणी उभी राहून ऐकत होती की अब्राहम आणि परमेश्वर काय चर्चा करतायत. आपण पाहतो की परमेश्वर उभा आहे, त्याच्या मागे डेरा आहे, त्या डेऱ्यामध्ये सारा आहे, सारा ऐकत आहे. परमेश्वर अब्रामाला त्या ठिकाणी म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन, तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. परमेश्वराचं हे अभिवचन त्याला मिळालं. पण मागच्या बाजूला डेऱ्यामध्ये सारा उभी आहे आणि सारा मनातल्या मनात काय विचार करत आहे. वचन 11 मध्ये आपण पाहतो, त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे तारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाली आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय. मनातल्या मनात हसून ती म्हणाली. आता सारेचं चूक ही नाही आहे की ती देवाला हसत नाही आहे, ती स्वतःच्या परिस्थितीवर हसते. आता मी वयोवृद्ध झाली, आता मला मूल होणं शक्य नाही आणि देव असं कसं म्हणत आहे, ती स्वतःवर जणू काय हसते. पण इथं मुद्दा हा आहे की ती मनातल्या मनात हसली, ती मनातल्या मनात विचार करते की मी वृद्ध आहे, मी म्हातारी झाले, मला आता हे सुख कुठून मिळणार. हे परमेश्वराने ओळखलं आणि वचन 13 मध्ये म्हटलंय, परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली. आणि अब्रामाला त्याची कल्पनाच नाही. सारा का हसली. अब्राम कदाचित गोंधळला असेल, मला काय माहिती सारा कशी काय हसली. परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली. मी आता अशी वृद्ध झाली असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली. परमेश्वराला काही असाध्य आहे काय. पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीसच. देव सगळं काही ओळखतो. बरोबर, परमेश्वर सगळं काही ओळखतो. त्याच्यापासून आपल्या मनातले विचार लपत नाही. आणि जर असं जर आहे तर मला मनामध्ये योजना करताना, मनामध्ये विचार करताना सुद्धा ही सावधगिरी बाळगली पाहिजे की देव माझ्या मनातले विचार पाहतोय. देवापासून काही लपलेलं नाही. मी भय बाळगताना, बोलताना तर भय बाळगलंच पाहिजे, कृती करताना तर बाळगलंच पाहिजे, मी विचार करताना सुद्धा त्याचं भय बाळगलं पाहिजे. नवीन करारामध्ये देखील हे उदाहरणं आपण पाहतो की ज्यावेळेस मार्काचं शुभवर्तमान 2रा अध्याय आणि त्यामध्ये देखील आपण पाहतो की परुषी आपसात काय म्हणाले, प्रभू येशूनं अंतर्ज्ञानाने ओळखले आणि लगेच त्यांना त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. पक्षघाती मनुष्याला ज्यावेळेस प्रभू येशू समोर आणलं त्यावेळेस आपण ती गोष्ट वाचतो. त्या ठिकाणी वचन 5 आणि 6 मध्ये आपण पाहतो. मार्क 2 वचन 5 आणि 6 आणि इथं असं लिहिलंय, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापांची क्षमा कोण करू शकतो.
ते स्वतःशी असा विचार करीत आहेत हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणिता. शास्त्री मनात जो विचार करत होते ते प्रभू येशूने ओळखलं. देवापासून काहीही लपलेलं नाही आणि म्हणून आम्ही त्याचं भय धरावं, आम्ही त्याचं भय बाळगावं ही त्याची इच्छा आहे. आमच्या मनात जर एखाद्याविषयी द्वेष आहे तर तो द्वेष देवापासून लपलेला नाही. आमच्या मनात एखाद्याविषयी जर काही वाईट आहे, आमच्या मनामध्ये जर मत्सर आहे, देवापासून ते लपलेलं नाही. कायनाच्या मनात हाबेलाविषयी मत्सर आहे, कायनाच्या मनात हाबेलाविषयी द्वेष आहे आणि जरी हे तो बोलून दाखवत नाही तरी देवापासून ते लपलेलं नाही. देवापणे त्याला ओळखलं की कायना तुझं तोंड का उतरलं. देवापासून काही लपत नाही आणि म्हणून ही बेसिक गोष्ट आहे, परंतु याकडं आम्हाला दुर्लक्ष करून चालत नाही. शमरोनमधील ह्या आशुरी लोकांनी परमेश्वराचं भय धरावं म्हणून परमेश्वराने हा धडा त्यांना शिकवला. त्यांच्यामध्ये सिंह पाठवले आणि याचा परिणाम ते आत्मपरीक्षण करू लागले की आमचं काय चुकलंय. आम्ही परमेश्वराचं भय धरत नाही ही चूक त्यांना समजली. जर विदेशी लोकांकडून देव ही अपेक्षा करतो तर तो आमच्याकडून कितीतरी जास्त अपेक्षा करतो. आम्ही बोलताना, वागताना, विचार करताना, योजना आखताना त्याचं भय धरावं ही त्याची इच्छा आहे आणि म्हणून त्याच्या भयामध्ये आपण चाललं पाहिजे. त्याचं हे आदरयुक्त भय आमच्या मनामध्ये कायम असलं पाहिजे. देवबाप या वाचलेल्या वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. प्रिय बापा, या पवित्र वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभो, जसा तू पवित्र आहेस तसं आम्ही पवित्र असावं ही तुझी आज्ञा आहे, हे तुझं वचन आहे. दे बापा, सर्व बाबतीत आम्ही देखील हे पावित्र्य जपावं. तुझ्या भयामध्ये आम्ही चालावं, तुझ्या भयामध्ये आम्ही वाढावं. म्हणून प्रभो, आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. दे बापा, आम्ही तुझ्या भयामध्ये चालत असताना तुझ्या आत्म्याद्वारे तूच आम्हाला चालव, तूच आम्हाला शिकव. तुझं भय आणखी आम्ही कसं बाळगावं, तुझं हे आदरयुक्त भय आम्ही आणखी कसं बाळगावं हे तूच आम्हाला शिकव. प्रिय बापा, आजचं हे वचन आम्हा प्रत्येकाच्या मनात खोलवर शिरू दे. विशेष करून दे बापा, या तरुण लेकरांच्या मनात हे वचन खोलवर शिरू दे. तू त्यांच्याकडे पाहतोस, तू त्यांची काळजी घेतोस आणि देवबापा, तुझ्यापासून काही लपलेलं नाही याची जाणीव प्रत्येक तरुणाला असू दे. बापा, हे वचन आम्ही कधीही विसरू नये अशी आमच्यावर कृपा कर. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने आम्ही ही प्रार्थना केली म्हणून दे बापा, तू ऐक. आमेन.